स्वाभिमानी ऊस तोडणी व वाहतूक संस्था महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य यांच्या वतीने साखर कारखाना आयुक्तांना निवेदन देण्यात आले। यावेळी राज्यातील ऊस तोडणी मजुरीत वाढ करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी ते म्हणाले की कर्नाटक राज्यातील विविध सहकारी व खासगी साखर कारखान्यांना राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडून कारखान्यांना परिष्कृत करण्यासाठी ऊसतोड कामगारांची आवश्यकता असते। हे दर 3 वर्षांनी विविध कामगार संघटनांद्वारे निश्चित केले जातात। करार 2023, 24, 25 आणि 26 या 3 वर्षाच्या करारानुसार 3 वर्षासाठी आजचा वर्तमान दर कमिशन शिवाय 273.14 असा आहे। वजावटीत 34% वाढ आणि खटल्याच्या कमिशनमध्ये 1% वाढ आणि दर केल्यास तो 366 आणि 20% कमिशन म्हणजे 73.20 एकूण 439.20 असा होतो। तसेच राज्यातील ऊस तोडणी मजुरांच्या दरानुसार राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी हा तोडणी मजुरी दर सर्व संबंधित साखर कारखान्यांना ऊस तोडणी मजुरी अदा करणे आवश्यक आहे। त्यामुळे आपण निवेदन देत असल्याचे सांगितले। त्यानंतर ते म्हणाले की महाराष्ट्र कामगार संघटनेने दिलेल्या वाढीव दरानुसार तफावत आढळून आली आहे। कमी वेतनामुळे हे ऊसतोड कामगार पुढील गळीत हंगामात कामावर येणार नाहीत अशी चिन्हे आहेत। त्यानुसार ही वाढ दिल्यास पुढील हंगामासाठी सोयीचे होईल व तेथील शेतकऱ्यांच्या ऊसतोडणीसाठी स्वाभिमानी शुगरकेन कटिंग ट्रान्सपोर्ट असोसिएशन कर्नाटक राज्य तसेच विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून विनंती केली आणि आदेश द्यावेत असे सांगितले। या ठिकाणी आम्हाला निवेदन देण्यासाठी आम्ही शुगर कमिशनर बेळगाव यांना आम्ही निवेदन देण्याकरता आलतो। निवेदन देण्यापाठीमागचा आमचा उद्देश आहे, महाराष्ट्रातील बहुतांश ऊसतोड मजूर हे कर्नाटकातील साखर कारखान्याला ऊस तोडणी करता येतात आणि हे येत असताना या ठिकाणी 3 वर्षाला ऊसतोड मजुरांची मजुरीमध्ये वाढ होत असते। ही मजुरीची वाढ प्रतिवर्षाप्रमाणे कर्नाटकातील सर्व साखर कारखाने देत असतात, परंतु ह्या वर्षी या दरवाढीचा 34% दरवाढ निश्चित झालेली आहे। 273 रुपये हा जुना रेट होता, आता नवीन रेटप्रमाणे 366 रुपये हा तोडणीचा मजुरीचा रेट ठरलेला आहे, परंतु अद्याप कुठल्याही साखर कारखान्यांनी कर्नाटकातील दर दिलेला नाही। तर आमच्या या संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी विनंती करण्याकरता आलो होतो की कर्नाटकातील सर्व साखर कारखाने खाजगी असतील किंवा सहकारी असतील त्या सर्व साखर कारखान्यांनी महाराष्ट्रामध्ये जो तोडणीचा दर वाढीव ठरलेला आहे त्या पद्धतीनं ह्या सर्व साखर कारखान्यांनी तोडणी मजुरांना हा दर द्यावा। बरेचसे ऊस वाहतूकदार या ठिकाणी काम करण्यासाठी येत असतात। या ठिकाणी जर मजुरीची वाढ जर नाही दिली तर महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये तफावत निर्माण होईल आणि येणाऱ्या गळीत हंगामामध्ये हे ऊसतोड मजूर या ठिकाणी काम करण्यासाठी येणार नाही। हा एक साखर कारखान्याला आणि इथल्या कर्नाटकातील शुगर फॅक्टरीना हा धोका होऊ शकतो आणि आमचे पैसे हे महाराष्ट्रातील बऱ्याचशा ऊस वाहतूकदारांचे आणि तोडणी मजुरांचे कर्नाटकाच्या साखर फॅक्टरींच्याकडे या दरवाढीच्यामुळं आमचे अडकून आहेत। हे लवकरात लवकर या कर्नाटकातील सर्व साखर कारखाने हे दर द्यावे याकरता आम्ही शुगर कमिशनर यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलो होतो। जर लवकरात लवकर हे जर आमचे पैसे नाही मिळाले तर येणाऱ्या गळीत हंगामामध्ये आम्ही ऊसतोड मजूर ह्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये करार करणार नाही आणि ऊसतोड मजुरीसाठी येणार नाही अशा पद्धतीचा ह्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेला आहे। तत्पूर्वी ही आमचा जो अर्ज आहे तो शुगर कमिशनर यांना देऊन यावरती ऊसतोड जी काय वाढ झाली आहे ती आम्ही वाढ देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि आमचा अर्ज कमिशनर यांना पाठवू अशा पद्धतीची या ठिकाणी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि आम्हाला निश्चितच यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे। अशा पद्धतीचं या ठिकाणी निर्णय झाले। धन्यवाद। आपलं नाव? माझं नाव प्रवीण कुमार शेट्टी, राज्य सचिव महाराष्ट्र स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटना। यावेळी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटना महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य संघटनेचे कर्नाटक राज्याध्यक्ष राजगौडा पाटील, महाराष्ट्र राज्याध्यक्ष रावसाहेब अब्दार, उपाध्यक्ष तानाजी पाटील, राज्य सचिव प्रवीण शेट्टी, संघटनेचे सदस्य कृष्णात खोत, दादासो सरापुरे, रामगौडा पाटील, विनोद चौगले, विद्यासागर पाटील, अक्षय वंदुरे, प्रकाश पोवार यावेळी उपस्थित होते।